सॅनिटरी इन्स्पेक्टर आपण जर महानगरपालिकेमध्ये जर नियुक्ती झाली तर एक्झॅक्टली काय काय कामं असतात, तर स्वच्छता निरीक्षक किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, या पदावर तुम्ही जर लागले, तुमची नियुक्ती झाली तर बघा भरपूर महानगरपालिकेमध्ये तर युनिफॉर्म आहे. पुणे महानगरपालिका आहे, अकोला आहे, अमरावती महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये पोलिसासारखा युनिफॉर्म असतो. ठीक आहे, स्वच्छता निरीक्षकला एक युनिफॉर्म असतो, त्या युनिफॉर्ममध्ये काम करावं लागत असतं. मॉर्निंगला 7 वाजता प्रेझेंट राहावं लागतं. मॉर्निंगला 7 वाजता प्रेझेंट. आता तुम्ही म्हणाल की सर 7 वाजता मॉर्निंगला? हो, 7 वाजता तुम्हाला प्रेझेंट राहावं लागतं. तुमच्या अंडरमध्ये जितके कर्मचारी आहे ते सर्व कर्मचारी ते एका स्पॉटवर जमा होतात. सर्वांचे ठराविक स्पॉट असतात. जसं आता मी जेव्हा ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर काम करत होतो तर एक शासकीय शाळा आहे, त्याचं पटांगण होतं. त्या पटांगणामध्ये सर्व कर्मचारी गोळा व्हायचे. मग मी तिथे गेलो की सर्वजणं तिथे जमा होऊन उभे व्हायचे आणि मग त्यांचं माझे असिस्टंट्स वगैरे होते. म्हणजे सर्व स्वच्छता निरीक्षकला एक असिस्टंट किंवा 2 असिस्टंट, त्यांना बीट पिऊन म्हणतात, कुठे जमादार म्हणतात, टिकटरसुद्धा म्हणतात. तर हे असतात 2 जणं 3 जणं, कुठे 4 जणंसुद्धा असतात. तर ते असते एरियावर डिपेंडिंग. ठीक आहे, मोठा एरिया असला तर 4 असिस्टंट असतात, छोटा एरिया असला तर 2 असिस्टंट असतात किंवा 1 सुद्धा असिस्टंट असतो. मग तुमचा असिस्टंट ते सगळं त्यांची प्रेझेंटी भरत असतो किंवा जर ऑनलाईन असलं तर ऑनलाईन थंब लावतो किंवा आणखी काही ऑनलाईनची पद्धत असेल तर ते करतात. पूर्ण प्रेझेंटी झाली की जी अब्सेंट आहे त्याची अब्सेंटी आपण स्वच्छता निरीक्षक लावत असतो. ठीक आहे, हे सर्व हे जे प्रेझेंटीचा कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम जवळपास 7 वाजता 7:10 किंवा 15 मिनिटापर्यंत चालत असतो आणि मग तिथनं ते आपापल्या स्पॉटवर जात असतात. सर्व कर्मचारी जे स्वच्छता कर्मचारी आहे ते सर्व आपापल्या स्पॉटवर जात असतात. माझ्याकडे जवळपास 60 ते 70 कर्मचारी होते. 60 ते 70 कर्मचारी माझ्याकडे त्यावेळेला होते. ठीक आहे, तर मग ते व्यवस्थित आपापल्या स्पॉटवर जातात. त्यांना जे ठरवून दिलेले स्पॉट असतात ते कुठेही जातात का? गोंधळ होतो का? नाही. त्यांना रेग्युलर एक ठरवून दिलेले स्पॉट असतात जे स्वच्छता निरीक्षक आणि त्याचा असिस्टंट हे दोघं मिळून ठरवून देतात की नाही तू एवढा भाग स्वच्छता करशील, तू एवढ्या भागाची साफसफाई करशील, झाडू मारशील. ठीक आहे, आणि आता कोणी जर अब्सेंट असलं तर मग दोघं मिळून तुम्ही त्याचा भाग निपटवून टाका. ठीक आहे, 3 जणं मिळून त्याचा भाग तुम्ही निपटून टाका. एखादा कर्मचारी, सफाई कर्मचारी जर अब्सेंट आहे तर मग हे सगळं प्लॅनिंग कोणाचं असते? स्वच्छता निरीक्षक आणि असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा जमादारचं असते, किंवा जमादारच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लेवलला निपटवून टाकत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ते लोक चालले जातात, आपापले कामं करतात. मग सॅनिटरी इन्स्पेक्टर काय करणार आणि त्याचा असिस्टंट त्यावर लक्ष ठेवतो. मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम असते की दुसऱ्या दिवशी काही कंप्लेंट्स आले आहे का एरियामधून, कुठे चोकअप आहे का, कुठे काही गाडी हवी आहे का, कुठे काही प्रॉब्लेम्स आहे का, कुठे केर कचरा पडलेला आहे का, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं. म्हणजे तुमच्या अंडरमध्ये जो एरिया आहे त्याच्यात आपल्या गाडीने फिरणं, कुठे काय आहे का, मग कुठे काय वाटलं तर जमादारला फोन लावणं, असिस्टंटला फोन लावणं की या कर्मचाऱ्यांकडून हे करून घे, ते करून घे, हे करून घे. तर हे सर्व सांगणं हे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम असते. त्याच्यानंतर मग स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ब्रेक असतो 9, 9:30, 10च्या जवळपास. मग तो ब्रेक झाला, त्यांचे मेन काम झाले की मग मोठे स्पॉट जिथे असतात, जसं सार्वजनिक शाळा आहेत किंवा सार्वजनिक दवाखाने आहे, त्यांचं पटांगण आहे किंवा आणखी काही सार्वजनिक ठिकाण आहे, त्यांची स्वच्छता करायची असेल तर मग हे सर्व कर्मचारी मिळून तिथे आपण लावावं लागत असते आणि मग तिथली साफसफाई करून घ्यावी लागत असते. मग त्यांचा वेळ झाला की GPS फोटो वगैरे काढून त्यांना सुट्टी द्यावी लागत असते. आपलं काम संपलं का? नाही. मग हे सर्व झाल्यावर आणखी काही महानगरपालिकेकडून जर निर्देश येत आहे किंवा जनजागृती करा की स्वच्छ भारत अभियानाबाबत माहिती द्या किंवा मग मीटिंग्स अरेंज केलेल्या असेल तर महानगरपालिकेत मीटिंगला या, तर मीटिंग्स अटेंड करणं किंवा जनजागृतीसाठी शाळेमध्ये जाऊन स्वच्छ भारत अभियानाची माहिती देणं किंवा आणखी काही प्लॅनिंग्स लागलेले असेल, काही मीटिंग्स घ्यायला लावल्या असेल तर त्या मीटिंग्स वगैरे अटेंड करून त्याचं व्यवस्थित नियोजन करणं हे सुद्धा स्वच्छता निरीक्षकाचं काम असते. झोनला जाणं, झोनला जाऊन बसणं, काही कंप्लेंट्स आल्या असेल तर त्या कंप्लेंट्स घेणं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं व्यवस्थित नियोजन लावून त्याचं त्या कंप्लेंटचं निवारण करणं.
दुसऱ्या दिवशी त्या कंप्लेंट्सचं निवारण करणं, तिथे कर्मचारी लागत असेल तर कर्मचारी लावणं, चोकअप झाले असेल तर चोकअप काढायला लावणं, तर ह्या सर्व कामं करावे लागत असतात. तर मॉर्निंग 7 पासून तर इव्हिनिंग 7 पर्यंत असा वेळ तो चाललाच जातो स्वच्छता निरीक्षकचा, आपल्याला कळत नाही. आणि वर्किंग पिरियड जो असतो तो असाच असतो. कुठे ना कुठे काही ना काही काम निघतच असतात. फोन्स कॉल्स खूप येतात, पब्लिकशी निगडीत काम असतं तर पब्लिक्सचे सुद्धा येत असतात, अधिकाऱ्यांचे येत असतात. तर या सर्व गोष्टीचं नियोजन करत करत आपल्याला हे काम करावं लागत असते. ठीक आहे. ऑफिसेस वगैरे सुद्धा असतात स्वच्छता निरीक्षक, तिथे जाऊन बसणं मग काही वेळ, तर ह्या सर्व गोष्टी असतात.